विठ्ठल दुबे, थर्ड इयर MBBS स्टुडंट. ॲडमिशन प्रोसेस कशी करायची आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे. राऊंड 1चा रिझल्ट लवकरच आपल्यापर्यंत येणार आहे. हा व्हिडिओ मी सिलेक्शन लिस्ट अनाऊन्स होण्याच्या अगोदर बनवत आहे. त्यामुळे ज्या स्टुडंटला या ठिकाणी सिलेक्शन त्यांचं होणार आहे त्या सर्व स्टुडंटला आपल्या चॅनलकडून इट्स व्हिडिओ मेडिको चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे मी व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे त्यांनी पुढचे प्रोसिजर काय करायला हवे आणि जे स्टुडंट ज्यांना कॉलेज या ठिकाणी फर्स्ट राऊंडमध्ये अलॉट होऊ शकले नाहीये त्या सर्व स्टुडंटनी होप सोडू नये. नक्कीच सेकंड अँड मॉपअप राऊंडमध्ये खूप सारा चेंजेस होत असतो. मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्या स्टेट मेरिट रँकपर्यंत कुठल्या कॅटेगरी रँकपर्यंत आपल्याला कॉलेज भेटू शकते. तर नक्कीच त्या कॅटेगरी रँकपर्यंत जर तुमचा कॅटेगरी रँक येत असेल, तुमचा स्टेट मेरिट रँक येत असेल तर नक्कीच तुम्हाला मॉपअप राऊंडपर्यंत कॉलेज भेटण्याचे खूप खूप चान्सेस आहे. त्याचप्रमाणे काही जर कॉलेजेस ॲड जर झाले जे 7 ते 8 मेडिकल कॉलेज पेंडिंगला आहे ते कॉलेज जर ॲड झाले तर अजून सुद्धा खूप सारा चेंजेस स्टेट मेरिट रँक आणि कॅटेगरी रँकमध्ये आपल्याला बघायला भेटेल. त्यामुळे ज्यांचं सिलेक्शन होणार नाहीये त्या सर्व स्टुडंटनी होप सोडू नये आणि ज्या स्टुडंटचं सिलेक्शन या ठिकाणी फर्स्ट राऊंडच्या नंतर झाले त्या सर्व स्टुडंटच्या माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आपण या ठिकाणी बघणार आहोत की कुठल्या प्रोसिजर फॉलो करायच्या आहे, कुठल्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहे. त्या सर्व स्टेप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे जेणेकरून तुम्हाला कसल्याही पद्धतीचे कन्फ्युजन ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ राहणार नाहीये. बिकॉज फिजिकल व्हेरिफिकेशन हे तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये खूप महत्वाचा भाग आहे. बिकॉज जर तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये डॉक्युमेंट्स देताना काही चूक झाली, डॉक्युमेंट्स तुमच्याकडे इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स असेल तर तुमचं या ठिकाणी क्वालिफिकेशन रद्द होऊ शकते. त्यामुळे फिजिकल व्हेरिफिकेशन खूप महत्वाचे आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की कुठल्या प्रोसिजर आपल्याला फॉलो करायच्या आहे. सगळ्यात पहिलं तर या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट आपल्यापर्यंत येईल. सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर त्या ठिकाणी एक तर तुम्हाला कॉलेज भेटू शकते किंवा कॉलेज या ठिकाणी भेटणार नाहीये. जर अलॉट झाले तर खालची प्रोसिजर फॉलो करायची आहे. जर त्या स्टुडंटचे या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणार नाही तर त्यांनी नक्कीच सेकंड राऊंडचा नेक्स्ट राऊंडचा या ठिकाणी वेट करायचा आहे. जर सिलेक्शन लिस्टमध्ये आपण अलॉट झालं तर या ठिकाणी CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी आपण सिलेक्शन लेटर जे आहे ते डाउनलोड करायचे आहे आणि त्या सिलेक्शन लेटरची प्रिंटआउट आपल्याला काढून घ्यायची आहे. मिनिमम 4 to 5 कॉपीज ऑफ द सिलेक्शन लेटर आपल्याजवळ असायला हवे. त्यामुळे जे सिलेक्शन लेटर आहे त्यांची कॉपीज आपण 4 to 5 कॉपीज काढून घ्यायच्या आहे. हे झालं थर्ड स्टेप्स. आणि नेक्स्ट या ठिकाणी देन सिलेक्शन लेटर डाउनलोड केल्यानंतर आपण कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. जी कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला पुढील कुठले डॉक्युमेंट्स त्या कॉलेजला स्पेसिफिक कॉलेजसाठी कुठले डॉक्युमेंटची गरज आहे ते आपल्याला त्या ठिकाणी जाऊन ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करायचे आहे. आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे किती सेट्स ऑफ झेरॉक्स त्या कॉलेजसाठी रिक्वायरमेंट आहेत ते सुद्धा अगोदरच काढून ठेवायचे आहे. कुठलं व्यतिरिक्त डॉक्युमेंट्स त्या कॉलेजला रिक्वायरमेंट आहे का नाही ते सुद्धा त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन चेक करायचे आहे. ही होती 4 नंबरची स्टेप. इम्पॉर्टंट प्रत्येक स्टेप छोट्या स्टेप्स आहे परंतु खूप महत्वाच्या आहे. बिकॉज वेळेवर आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम यायला नको. तर कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करायचे आहे. त्या ठिकाणी त्या कॉलेजच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला आपल्याजवळ डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी ठेवायचे आहे. हे होतं 4th नंबरचा पॉईंट. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्स प्रिपेअर करायचे आहे. हार्ड कॉपीज आपल्याला जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याजवळ असायला पाहिजे. त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपीज आपल्याजवळ असायला पाहिजे आणि ऍटलिस्ट 4 to 5 सेट्स ऑफ झेरॉक्स आपल्याजवळ असायला हवे ओरिजिनल कॉपीजच्या. ओके. आणि कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे ते सुद्धा मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओला चेक करू शकता. ओके. हे झालं डॉक्युमेंट्सच्या हार्ड कॉपीज आणि झेरॉक्स कॉपीज आपल्याजवळ ठेवायचे आहे. नेक्स्ट जेवढे पण आपण हार्ड कॉपी ओरिजिनल कॉपीज जे आहे त्यांचे झेरॉक्स काढले तेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहे ते पेनड्राईव्ह मध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे. पेनड्राईव्ह मध्ये नक्कीच आपल्याजवळ एक पेनड्राईव्ह असायला हवा आणि त्यामध्ये आपण सर्व डॉक्युमेंट जे आहे त्या पेनड्राईव्ह मध्ये ऍड करायचे आहे. ओके. हे झालं 6 नंबरचा स्टेप्स. नेक्स्ट आपल्याला पेमेंटसाठी काय करायचे आहे. जर तुम्ही त्या कॉलेजमध्ये रिटेन्शन भरत असेल, 2 ऑप्शन आहे या ठिकाणी. एक तर रिटेन्शन भरत असेल किंवा अपग्रेडेशन साठी ठिकाणी ट्राय करत असेल तर अपग्रेडेशन साठी जर तुम्हाला ट्राय करायचे असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी
डिमांड ड्राफ्ट जो आहे तो काढायचा आहे. आणि रिटेन्शनसाठी जर तुम्हाला ट्राय करायचे असेल, रिटेन्शनच भरायचे असेल, तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही कॉलेजला विचारल्याशिवाय कुठलीही प्रोसेस फॉलो करायची नाहीये. कॉलेजला अगोदर विचारून घ्यायचे आम्हाला रिटेन्शन करायचे आहे म्हणून. आणि रिटेन्शन करत असताना जर त्यांचे वेगवेगळे हे असू शकते, RTGS तुम्ही भरू शकता, त्यांचा फोन पे, गुगल पे, अजूनही दुसऱ्या चेक थ्रू तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता. परंतु हे केव्हा करायचं? कॉलेजला विचारल्याशिवाय कुठलीही स्टेप करायची नाहीये. आणि जर तुम्हाला अपग्रेडेशनसाठी ट्राय करायचे असेल तर नक्कीच तुम्हाला 100% या ठिकाणी डिमांड ड्राफ्टच काढावं लागणार आहे. आणि डिमांड ड्राफ्ट तयार करण्याची प्रोसिजर मॅक्स टू मॅक्स 10 to 20 मिनिट्सची आहे. बँकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळ्या गोष्टींबद्दल माहिती होऊन जाईल, त्यामुळे असं अवघड काही नाहीये. आणि डिमांड ड्राफ्ट पूर्ण जी फीज आहे कॉलेजची ती एकच डिमांड ड्राफ्ट काढायचं नाहीये, तर त्यांनी सांगितलेलं असेल त्यांच्या ब्राउचरमध्ये की किती डिमांड ड्राफ्ट काढायच्या, एक डिमांड ड्राफ्ट, 2 डिमांड ड्राफ्ट, हॉस्टेल मेस फीज वेगळी, ट्युशन डेव्हलपमेंट फीज वेगळी, अदर चार्जेससाठी वेगळे. तर त्या कॉलेजच्या नुसार त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला डिमांड ड्राफ्ट त्या ठिकाणी काढायचे आहे. डिमांड ड्राफ्ट काढण्याची प्रोसिजर खूप इझी आहे, त्यामुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. ओके, ह्या 2 स्टेप्स आहेत, तुम्हाला या समजल्याच असेल. नेक्स्ट, पेमेंट नंतर आपल्याला या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन कॉलेजला जाऊन करायचे आहे. तर या ठिकाणी सुद्धा जेवढे पण तुम्हाला डॉक्युमेंट्स मी सांगितलेलं आहे की हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, मी प्रिव्हियस व्हिडिओ एक स्पेसिफिक व्हिडिओ त्या ठिकाणी तयार केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तर जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत ते कॉलेज ऑफिसमध्ये तुम्हाला सबमिट करायचे आहे. ओके, कॉलेजकडून एक ऍडमिशन फॉर्म भेटतो, त्याचं सबमिशन त्या ठिकाणी करायचं आहे. डिमांड ड्राफ्टचं सबमिशन करायचं आहे. आणि जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणी फिजिकल चेकअप त्या डॉक्युमेंटचे होतील की खरंच हे डॉक्युमेंट्स बरोबर आहे का, लिगल डॉक्युमेंट्स आहे का, त्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन एक कॉलेज साईडला होत असते. आणि हा एक खूप महत्वाचा स्टेप आहे. आणि या फिजिकल व्हेरिफिकेशन साठीच आपल्याला आपल्याजवळ सर्व लिगल डॉक्युमेंट्स ठेवायचे आहे. ओके, नेक्स्ट, एक्नॉलेजमेंट लेटर. आपल्याला कॉलेजकडून एक्नॉलेजमेंट लेटर भेटत असते. यामध्ये आपण रिटेन्शन भरतो की अपग्रेडेशन साठी ट्राय करतो हे आपल्याला त्या एक्नॉलेजमेंट लेटरमध्ये लिहून आलेले असते. ओके, त्यामुळे हे लेटर घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला कॉलेजकडून भेटत असते. हे होतं फिजिकल व्हेरिफिकेशन करताना काही इम्पॉर्टंट पॉइंट्स. ओके, नेक्स्ट, या ठिकाणी फायनल काय आहे की स्टेटस रिटेन्शन केलं आणि अपग्रेडेशन केलं. जर रिटेन्शन केलं तर आपल्याला या ठिकाणी सीट कन्फर्म झाली आहे, आपल्याला आपली काउन्सिलिंग प्रोसेस या ठिकाणी एंड झाली आहे. परंतु जर अपग्रेडेशन करायचे असेल तर नेक्स्ट राऊंडचा आपल्याला या ठिकाणी वेट करावं लागणार आहे. जर नेक्स्ट राऊंड मध्ये नवीन कॉलेज भेटले तर आपल्याला या कॉलेजमधून सर्व डॉक्युमेंट्स रिटर्न घेऊन, त्याचप्रमाणे DD रिटर्न घेऊन आपले नेक्स्ट कॉलेजसाठी आपल्याला या ठिकाणी सेम प्रोसिजर फॉलो करायचे आहे. आणि रिटेन्शन जर आपल्याला करायचे असेल तर याच ठिकाणी आपली सर्व काउन्सिलिंग एंड होणार आहे. त्यामुळे ही सर्व प्रोसिजर, हे सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे. मी खूप संक्षिप्त, खूपच छोट्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की अशी प्रोसिजर आहे आणि हीच प्रोसिजर आहे, या व्यतिरिक्त काही नवीन नाहीये. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेलं असेल. ओके, थँक्यू सो मच.